महाजन राहतात असं मगाशी तुम्ही तिघी म्हणाला होतात ना? कसं आहे, आजी महाजन, आजोबा महाजन, रागिणी महाजन, बाबा महाजन, तू अनिका महाजन, मी स्वतः कमळी महाजन. मग या कामिनी बिन महाजनचं इथं काय काम आहे? या घरात फक्त महाजन राहणारानं यो नियम सगळ्यांना लागू होतोय असं तू म्हणली होतीस ना हो छोटी आई? मी? हो नाही नाही. चला कामिनी आजी निघा. का जसं निंगीच्या हाताला धरून बाहेर काढलं तसं तुम्हाला काढू. गुलाबचा पाहिचा गुलमोहर ही हिचा तळहाताच्या रेषांवरती ताबा ही हिचा वादळ वारे हिचेत सारे हिच्याच गोरी बाभळी कमळी 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 कमळी. हात सोड माझा. ए मूर्ख, हात सोड म्हटलंय मी. चला हात सोड म्हटलंय ना. लागलं तर नाही ना तुला? राजन 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 बघ ते काय बडबडतीये. ही गावछाप घरात आणून ठेवलीस ना? बघ माझ्या आईला कशी बोलतीये. रागिणी, एक तर आता ती या घरची मोठी मुलगी आहे, तेव्हा तिला गावछाप वगैरे म्हणणं आता बंद कर. राजन, अरे पण ती मुलगी काय बोलते ते बघ ना. तू सांग ना तिला. आत्या असं काय करतेस? मगाशी निंगीच्या वेळेला मी काय बोललो का? नाही बोललो ना. नाही बोलू शकलो असतो, पण महाजन नाव म्हणून तुम्ही तिला घराबाहेर काढलं. आणि कसं आहे आत्या, सगळे अधिकार आईने मला नाही दिलेत, ते कमळीला दिलेत. तेव्हा कमळी जे करेल तेच योग्य. बरं, तुला टॅक्सीने जाणं जर अवघड वाटत असेल तर मी माझी गाडी देतो, ड्रायव्हर देतो. तुला जिथे कुठे जायचंय ते त्याला सांग, तो सोडेल. हां, मी आलोच. दादा चला सामान घेऊन बाहेर जावा, मॅडम बाहेर येते. कुणीही माझ्या सामानाला हात लावायचा नाहीये. दर महिन्याला पगार मी देते तुम्हाला. खबरदार माझ्या सामानाला हात लावाल तर. आता तुमचं राज्य संपलंय कामिनी आजी. आता फक्त अन्नपूर्णा आजींचं राज्य आहे. त्या बोलतील तेच होते. तसं बी आता हुकुमाची राणी आली आहे की नाही, तर मग हे दुर्री तिर्री या गुलमचं इथं काय काम आहे? ग्रॅनी आजी, तू या गावछापचं कशाला ऐकून घेते? तिला सांग ना सरळ, नाही जायचंय तुला. माझ्या हातात एवढा अधिकार आहे का तुझ्या ग्रॅनी आजी सोबत तुम्हाला माहिती आहे की ना मी घराबाहेर काढीन. या घरातल्या मालकिनीशी बोलते, लक्षात ठेवायचं. चला कामिनी आजी, 1 2 1 2 करत कडकडनी सुटायचं. निघा. मी कमळशी बोलले, तू आत येऊ शकतेस. ओके, फक्त तुला एक गोष्ट करायची आहे. तुला निंगीशी बोलायचंय. अगं मॉम, मॅड झाली आहेस? माझी ग्रॅनी आजी त्या निंगू पिंगू कच्च्या लिंबूला भाव देणार नाही. अनिका, तू जरा गप्प बसशील? ती रात्रीची कुठे थांबणार आहे? कमीने फक्त घराच्या बाहेर काढलंय, प्रिमाइसेसच्या बाहेर नाही काढलंय ना. आपण रात्रभर गार्डन मध्ये झोपवूया. तुझं थोबाड जरा बंद ठेव, कळलं? हे बघ आई, तू आत्ता त्या निंगीला भेटणार आहेस, तिची माफी मागणार आहेस आणि तिला इथे घेऊन येणार आहेस. हे बघ आई, तू रात्री रात्री कशी राहशील ग या गार्डन मध्ये?
तू रात्रभर थांबशील, सकाळ होईल, लोक जमा होतील. अगं आपल्या इज्जतीचा सगळा पॅन्ट वाजून जाईल. आई प्लीज ऐक ना माझं. हे मॉम इज राईट ग्रॅनी आजी. पॅन्ट नको, बँड नको. आणि बघ तू अनिका महाजनची ग्रॅनी आजी आहे, सर तुझी इज्जत गेली ना माझी पण इज्जत जाईल. तुझ्यामुळे होईल. नको नको. हा तू करते जे काय ती सांगते ते. रागिणी महाजनची आई आहेस. अरे महाजन महाजन, ए बस करा ना तुमचं महाजन. नको महाजन नको. नकोय महाजन चल. नकोय. ओके ओके पण कमळीने घराच्या बाहेर काढलंय, आपल्याकडे दुसरं ऑप्शन आहे का? हो ना. नाही तर सरळ ना तुला ओल्ड एज होम मध्ये जावं लागेल. जातेस? नाही आई नाही. ऋषी सर, कमळीनं कामिनी मॅडमलाच घराच्या बाहेर काढलं. कामिनी मॅडम माझ्या संग वाईट वागल्या की नाही, मग बघा कमळीनं काय केलं ते. इट का जवाब दगड से. काय ठरलं तुमचं? येताय घरात का सगळ्या बॅगा टाकू टॅक्सीत? आई मी निंगेला हॉस्टेलला सोडायला आलो होतो. तुम्ही येताय? आई प्लीज बोल.